त्यावेळेस कायच नाही. एक बाई रस्त्यावरून चालली होती, तिच्या अंगावरची सगळी साडी फाटली होती आणि त्या फाटलेल्या साडीतून त्या बाईचं अंग दिसत होतं. तुकोबारायांना हळहळ वाटली मनामध्ये. त्यांना असं वाटलं की ही बाई अशी उघडी दिसायला नाही पाहिजे. पळत गेले. त्या तुकोबारायांची पत्नी आंघोळ करत होती आणि लुगडं काढून ठेवलं होतं कोणती. ते भरदिशी ओढलं आणि त्या बाईला दिलं. म्हटले लगेच इथून निघून जा. का तर माझी बायको आली तर ते तुझ्याकडनं घेईल म्हणून. आणि तिच्याकडेही तेवढंच होतं. तिनं बघितलं आंघोळ करून आल्या लुगडं कुठं आहे. नाही तर तेही त्यांच्या भावाने नवीन घेतलं होतं. ते दाखवायसाठी तुकोबारायांना नवीन लुगडं घालायसाठी म्हणून गेल्या होत्या. आंघोळ करून नवीन लुगडं घालून मग दाखवायचं माझ्या नवऱ्याला. तो आनंद घेऊन त्या आंघोळीला गेल्या होत्या. मग त्या आल्या तेवढ्यावर शांत बसल्या नाहीत त्या. त्याने जे सांगितलं ना, जिजाईने खरं तर तुकोबारायांना संत बनवले, देवाची ओढ निर्माण करून दिली. त्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, खरंच तुम्ही सगळं दिलं ना, मला नाही वाईट वाटलं. तुम्ही 65 लाखाची जहागिरी देऊन टाकली. आपल्याकडे होतं नव्हतं तेवढं सगळं देऊन टाकलं. अहो पण मी अब्रू कशाने झाकू. त्यावेळेस तुकोबारायांनी जे त्यांना सांगितले ना, ते अलौकिक आहे. ते आपण सगळ्यांनी ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे. ते म्हणाले की तू आणि मी पांडुरंगाचे दास आहोत. आपण त्यांची भक्ती करतो. मग तुला आणि मला काय कमी आहे. आणि एक साड्या दे. अगं एक चिंदी बांधली त्याच्या पोटाला तर हजारो साड्या दिल्या द्रौपदीला. मग तुला एक साडी अख्खी दिलीस तर किती देतील. हा जो तुकोबारायांचा देवाप्रती भाव होता ना, तो भाव आपला पाहिजे. मग आपण संत हो. संत होणं म्हणजे काय असतं. देवाच्या प्रती भाव असणं म्हणजे काय असतं. देव होणं म्हणजे काय असतं. खूप छान उदाहरण दास तुम्हाला सांगेन. आपल्याकडे मठामध्ये येणारे स्वामी भक्त आहेत. ते लग्नाच्या आधीपासून येतात. त्यांचं लग्न झालं खूप वर्ष, 7-8 वर्षाची गोष्ट आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्या ठिकाणी जाऊन राहिलो या लांब आहेत आपल्याला नाशिकच्या ठिकाणी, अशा ठिकाणी जाऊन राहतो. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एकदा दादा तिकडे याच आमच्याकडे, आमच्या पायाला, आमच्या उमऱ्याला पाय लावा. आणि योगायोग असा झाला की ते गावी आल्यानंतर त्यांचा निरोप आला की आमचं बाळ आजारी आहे आणि बघायला या, तुमचा आशीर्वाद असू दे. म्हटलं मी काय आशीर्वाद देणार. स्वामींकडे अरदास करा तुम्ही. मी निमित्त आहे, केवळ मी निमित्त आहे. स्वामींची अरदास करा, नाम जप करा, तारक मंत्र घ्या, त्याचं पाणी घ्या आणि ते प्राशन करायला लावा त्याला, तो बरा होईल. नाही नाही तुम्ही याच. आणि त्यांच्याकडे योगायोगाने खूप दिवसांनी घरी सुद्धा जायला मिळालं नव्हतं. आणि त्यांच्याकडे गेलो. खूप छान घर होतं आणि घराच्या समोर एक छोटं घर होतं. शेड वजा होतं, जनावर बांधतात ना तसं होतं. तिकडून मी तिकडे येणार आहे असं म्हटल्यानंतर ते दोघेही नवरा बायको बाळाला नुसतं आणून हॉस्पिटलमधनं ठेवलं होतं. दोघेही अंगणात आले. खूप आदर सत्कार केला. त्यांना खूप आनंद झाला आणि ते आतमध्ये निघून गेले. इतक्यात ती बाई जी पुढच्या घरामध्ये बसली होती ती सारखी मला काहीतरी हात करायची. म्हटलं महाराज झाला तुम्ही पुढे, मी आलोच. ते गेले तेवढ्यात मी म्हणलं मावशी तुम्ही काय मला बोलवत होता का. तर होय, माझा मुलगा तुम्हाला एवढा आदरयुक्त भावाने वागतोय तर तुम्ही कोणीतरी मोठे आहात. आतमध्ये जाऊन मला सांगाल का ते बाळ त्यांचं बरं आहे का. लगेच जाऊन या आणि सांगा बाळाला बरं वाटतंय. म्हटलं तुम्ही का विचारताय, तुम्हाला जायला काय झालं. तर नाही, मी त्या बाळाची, ज्याने तुम्हाला आदरयुक्त बोलवलं ना त्या मुलाची मी आई आहे. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या सुनेचं माझं पटत नाही. का तर मी अडाणी आहे, मला तिच्यासारखं सुशिक्षित नाही वागता येत. खरंच माझं चुकतं. मी मिसरी घासते, तिला नाही आवडत. मी उघड उघड भाकरी करते, तिला नाही आवडत. मी काहीतरी इथं तिथं नेऊन ठेवते, तिला नाही आवडत. तिला वाटतंय की आपल्या जो टिपॉय आहे त्याच्यावरती फ्लावर पॉट आहे, तुम्ही नाही उचलावं, मला वाटतं तू उचलून बाजूला ठेवावं, पोरं फोडतील. त्यात माझं काय चुकलं. पण तिचं काय ना, तिचं अंतकरण शुद्ध आहे, ती खूप प्रेमळ आहे. ती मला सांगत होती तिचा काही दोष नाही. दोष माझा आहे, मलाच सुधारता येत नाही. काय असेल ते असेल, फक्त एकदा आत जाऊन सांगा बाळ बरं आहे का. ती तळमळ त्यांची पाहून मी आत गेल्यानंतर असं बेचैन झालं दासला की मी आत गेल्यानंतर आता त्यांना काय सांगू. आत गेलो तर त्यांनी खूप छान माझ्यासाठी बैठक व्यवस्था बनवली होती. गेलो, बाळाला बघितल्यानंतर माझं लक्षच नाही बाळाकडे.
मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही स्वामी सेवा करताय म्हणजे इकडं तिकडं नाशिकला पण करताय, इथं पण करताय. मग त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली, आम्ही सारामृत वाचतो, असं करतो, अशी बैठक व्यवस्था केली, माळ ठेवायची, हे ते. खूप श्रीमंत आहेत ते. आणि ते त्यांची खूप छान होतं ते देवाचं बघून. आणि म्हटलं मग तुमचं बाळ आजारी पडतं, मग तुम्ही स्वामींवर एकदा जर तुम्हाला स्वामींना कधी वाटलं का भेटावं म्हणून, तर म्हटले हो, मी अक्कलकोटला गेलो होतो. म्हटलं नाही, समोरच्या झोपडीमध्ये बसतो ना तो स्वामी, तुमची आई आहे ना तो स्वामी. अरे परमेश्वराला तुमच्याकडे जाता येत नाही म्हणून त्याने आई वडील निर्माण केले. केवळ एक साध्या गोष्टीसाठी तुम्ही जर का आपल्या आई वडिलांना बाहेर ठेवत असाल, त्यांची सेवा करत नसाल ना, तर कधीच तुम्हाला देव नाही भेटणार. तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा. आणि जर का तुम्ही स्वामी सेवेकडे दुर्लक्ष केलं, मठात जरी नाही आला, आणि जर तुमच्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची जर सेवा केली तुम्ही, तर तिथं तुम्हाला स्वामी भेटतील. मी खिन्न झालो आणि मी त्यांना सांगितलं, तुम्ही त्या स्वामींची सेवा करा, तुमचं बाळ लगेचच बरं होईल. माझ्या देखतच ते महाराज गेले, आईला घेऊन आले, लगेच त्याने कवटाळलं त्या बाळाला, जवळ घेतलं आणि म्हणाले की मला हेच पाहिजे होतं. सगळ्या परिवारामध्ये आनंद झाला. दासने का सांगितलं, कारण का हा आनंद आहे ना, परिवार एकत्र असल्याचा आनंद आहे. कधीही उणे धुणे काढू नका. व्यक्तिशः म्हणून चुकले असतील तर त्यांना जाब विचारा, परंतु मनातलं प्रेम अटू देऊ नका, त्यांना बाजूला करू नका, घृणा निर्माण करू नका. असं जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला कधीही देव प्राप्त होणार नाही. तुम्हाला देवच प्राप्त करायचं असेल, आशीर्वादच घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला ज्याने जन्माला घातले, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या सुनेला, ज्याने जन्माला, एकमेकाच्या आई वडिलांना नाही ना, ओतपोत प्रेम भरा, भरून भरून प्रेम करा त्यांच्यावरती. अहो हे काय, हे लोकच काय, म्हणजे इकडे आपण वावरतो ना, हे तुमचं सुखी होईलच. पण जेव्हा या स्वामींच्या चरणावरती जाल ना तुम्ही, जे आपले जन्मदाते आहेत, तुमचा परलोक असेल तुमच्या नशिबामध्ये. स्वर्ग आणि नरक कधीच कोणी बघितला नाही, माहिती पण नाही, मेल्याशिवाय कोणाला दिसत पण नाही तो. पण जर असेलच तर नक्की तुम्ही स्वर्गात जाल. श्री स्वामी समर्थ.